ठाणे महानगरपालिकेचं बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर अनेक पक्षांच्या बैठका देखील सुरू झाल्या आहेत। आपण सध्या ठाण्यातील टेमी नाका आनंद आश्रम या ठिकाणी आहेत आणि ठाण्याचा बालेकिल्ला समजणारा शिवसेनेचा बालेकिल्ला ज्या ठिकाणून आनंद दिघे यांनी सुरुवात केली होती त्या ठिकाणी आता फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पाहायला गेलं तर 50% आरक्षण महिलांना देखील आहे, त्यामुळे इतर तरुण वर्ग देखील या फॉर्म घ्यायला आता इच्छुक या ठिकाणी आले आहेत। ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण 131 नगरसेवक आहेत, 33 प्रभाग आहेत। प्रत्येक प्रभागातली लोक या ठिकाणी फॉर्म घेण्यासाठी आले आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकारी असतील या कार्यकर्ते असतील त्यांच्या वतीने या सर्वांना फॉर्म देण्याचं काम सुरुवात झालं। त्यांचं आधार कार्ड असेल, त्यासोबत त्यांचा पत्ता, राहण्याचा कुठल्या ठिकाणी याची सर्वांची नोंद आणि मोबाईल नंबर अशा प्रत्येकाचं नाव या ठिकाणी टिपलं जाते। त्यामुळे खास करून पाहायला गेलं तर खरी आता रंगत आता सुरुवात झालेली आहे। निवडणुका आता जसजशा तारखा ज्या पाहायला गेलं तर 15 जानेवारी ही मतदानाची तारीख असणार आहे, 16 जानेवारीला ही मतमोजणी असणार आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष जो होतो कामाला लागलेला आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या संख्येने आहेत आणि याच ठिकाणी शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर या ठिकाणी ठाकरे गट असेल या शिवसेना असे दोन वेगवेगळे विभागले गेले। तर राष्ट्रवादीमध्ये देखील दोन उभी फूट पडल्यानंतर दोन राष्ट्रवादी वेगवेगळे झाले, त्यांनी देखील इच्छुकांची फॉर्म घ्यायला स्वीकारायला सुरुवात केलेली आहे। यासोबत पाहिलं तर अनेकांनी राष्ट्रवादी सोडून काही जण शिवसेनेत गेले होते असे देखील आहेत। त्यामुळे नक्कीच आता मिलिंद पाटील आपल्याला या ठिकाणी आहेत। मिलिंद पाटीलजी, आपल्याशी बोलणार आहात काय? एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता, त्याच्यानंतर शिवसेनेत आलात आणि या ठिकाणी आता फॉर्म हाती स्वीकारलेत आहे। कशा प्रकारची पॅनलची तुमची लढत असणार आहे आणि फॉर्म आता घेतलेला आहे, काय त्रुटी असणार आहे? काय त्रुटी म्हणजे काय, नेहमीसारखं इलेक्शन लढणार आहे आणि नेहमीसारखंच बहुमताने जिंकणार आहे आणि यावेळेस किंबहुना जास्त बहुमताने जिंकू, कारण शिंदे साहेबांसारखं एक कणखर नेतृत्व, श्रीकांत शिंदे साहेबांचं कणखर नेतृत्व आमच्या मागे आहे। त्याच्यामुळे हे फक्त फॉर्मॅलिटी आहे। विजयाच्या दिवशी भेटू आपण। नक्कीच पाहायला गेलं तर ऋता आव्हाड ज्या जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत त्या देखील तुमच्या मतदारसंघामध्ये आता उभे राहणार आहेत, त्यामुळे कुठंतरी काटेकीची टक्कर देखील पाहायला मिळणार। ही त्यांच्या दृष्टीने काठीची टक्कर असेल, मला त्यातनं काही फरक पडत नाही। नक्कीच हे होते मिलिंद पाटील, त्यांनी सांगितलं की त्यांच्या दृष्टीने काटेकी टक्कर असणार आहे। महिला देखील आहेत आणि याच ठिकाणी महिला देखील आता फॉर्म घेत आहेत। ताई, काय सांगाल? महिलांना 50% आरक्षण, त्यात तुम्ही देखील फॉर्म भरता, कोणत्या वार्डातनं तुम्ही फॉर्म घ्यायला आलं आणि एकंदरीत पाहायला गेलं तुमचं कार्य काय आणि कशा प्रकारचं त्या ठिकाणी फॉर्म भरले गेलं ना? मी प्रभाग क्रमांक 16 मधून बोलते, राजश्री मोरे। आणि मला असं वाटतं की पूर्ण ठाणे जिल्ह्यात जास्तीत जास्त नगरसेवक शिंदे साहेबांच्या कर्तृत्वामुळे येणार आहेत, कारण आजपर्यंत असे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होणे नाही आणि झालेही नाही। त्यामुळं आमच्या महिलांना शिंदे साहेब हे 100% न्याय देणार याची आम्हाला खात्री आहे। नक्कीच ज्येष्ठ नगरसेवक असतील आपल्यासोबत जोडले गेले विकास रेपाळेजी, काय सांगाल? एकंदरीत पाहिलं तर तुमच्या देखील मतदारसंघामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल अशी काटेकी टक्कर दिसून येणार आहे। त्यामुळे आज देखील बैठक असणार शिवसेनेची आणि भाजपची, एकंदरीत फॉर्म्युला देखील ठरणार आहे आणि आज फॉर्म वाटपाला सुरुवात झाली। महायुती आहे ना, काटेकी टक्कर कसली? आमची महायुती आहे आणि मला असं वाटतं, तुम्ही बघा गर्दी किती आहे आणि मला ज्या झाडाला फळं लागतात ना त्यालाच दगड मारतात। शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी वाढली म्हणजे शिवसेनेची पॉप्युलरिटी वाढली। किती लोक आहेत तुम्ही बघा, अजून आज आहे, उद्या आहे आणि आमची महायुती आहे। त्यामुळे काटेकी टक्कर वगैरे असं काही मला वाटत नाही। शिवसेना मॅक्झिमम, म्हणजे काल आदरणीय सरनाईक साहेब बोलले, इस अबकी बार 100 पार। मात्र या ठिकाणी भाजप देखील म्हणते अबकी बार 70 पार। काय वाटतं फॉर्म्युला असेल 131चा, त्यापैकी सर्वांची इच्छुकांची वर्णी लागली? मी लहान कार्यकर्ता आहे, ज्येष्ठ नेते जो युतीचा फॉर्म्युला, जागांचं वाटप याच्यावर चर्चा करतील, परंतु आपलं काम आहे आपण करत राहायचं। आपल्या प्रभागात आम्ही प्रतिनिधित्व करतोय, त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे। जर मी 9 वर्षात जर काम केलेलं असेल तर लोक मला मतदान करतील। नक्की विकासाचं मॉडेल घेऊन तुम्ही विकास रेपाळे पुढे जाणार? नाही, मी तेच तर म्हणालो, मी जर 9 वर्षामध्ये काम केलं असेल, ऑलमोस्ट 9 वर्ष, म्हणजे एकच महिना कमी, 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत, जर मी 9 वर्षात काम केलं असेल तर लोक मला मतदान करतील। केलेलं काम लोकांच्या समोर आहे, केलेली विकास कामं समोर आहेत, लोकांच्या अडीअडचणीत धावून कोरोनात ज्यांनी कामं केली लोक विसरत नसतात, त्यामुळे काम करत राहायचं। 2017 साली पाहायला गेलं तर शिवसेना एक होती, 2 शिवसेना उभी फूट पडली। काय वाटतं एकीकडे राजन विचारे यांची देखील मोठी आता फळी तयार करायला सुरुवात झालेली आहे। अनेक नगरसेवक ते तुमच्या पक्षात आले शिवसेनेमध्ये, आता खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना असे देखील आरोप प्रत्यारोप व्हायला लागलेत। काय वाटतं खऱ्या अर्थाने धनुष्यबाण तुम्हाला मिळालेलं आहे? नाही, मी तुम्हाला करेक्ट करतो गणेशजी, खरी शिवसेनाच आम्ही आहोत।
बाळासाहेबांचे विचार, दिघेसाहेबांचे विचार पुढे नेणारी खरी शिवसेना आम्ही आहोत. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. आम्ही खरी शिवसेना आहोत. त्यामुळे हे 2 गट बीट नाही. शिवसेना जी ओरिजिनल शिवसेना आहे ती आम्ही आहोत. आम्ही शिवसेना आहोत आणि हे लोकांनी देखील सिद्ध केलं आहे. विधानसभेत लोकांनी सिद्ध केलं आहे. आणि आत्ताच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये पुन्हा एकदा निर्विवादपणे सत्य होईल की खरी शिवसेना ही आम्ही आहोत. नक्कीच काही तरुण देखील आहेत, ते देखील आता या ठिकाणी आता फॉर्म घेण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही तरुण मंडळी यंदा देखील तुमचं नशीब आजमावणार आहे. सध्या फॉर्म घ्यायला आल्यात, कसं बघतात याकडे? पहिला म्हणजे अनेक नगरसेवक येऊन गेले, पण तरुण नगरसेवक या ठिकाणी कसा भेटणार या स्वरूपात तुम्ही या ठिकाणी फॉर्म घ्यायला आलात? तरुण नगरसेवक म्हणण्यापेक्षा पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. म्हणजे आम्ही जन्मापासूनच, म्हणजे मी झाला, नितीन झाला, आम्हाला शिवसेनेचंच बाळकडू मिळालं आहे. त्यामुळे पक्षामध्ये पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शिंदे साहेबांकडे बघून, दिघे साहेबांची प्रेरणा घेऊन ठाण्यामध्ये एक आम्ही समाजसेवाचा, तरुणांकडे जो एक वाटचाल करण्याचा जो मार्ग आहे तो आम्ही अवलंबून आज अनेक कामं आम्ही सगळ्या तरुणांनी आमच्या प्रभागामध्ये केलेली आहेत. तर त्याच्यावर विश्वास ठेवून, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष आमच्यावर विश्वास ठेवेल आणि तरुणांना संधी देईल. कारण की शिवसेना एक बघितलं जातं, साहेबांनी आत्ताच परवा दिवशी स्टेटमेंट आम्ही साहेबांचं ऐकलं टी व्हीवर की तरुण युवा ही आपली देशाची एक नवीन पिढी आहे जी आपला भारत घडवेल. तर साहेब नक्कीच यावेळेस तरुणांना संधी देतील असे आम्हाला आशा आहे. आणि आम्ही आमच्या कामाच्या जीवावर, आम्ही आमच्या मेरिटवर, आम्ही आमच्या पक्षाकडे आम्ही आमची मागणी करणार आहोत. शिवसेनेसाठी नेहमीच संघर्ष करत आलात, अनेक आंदोलनं केलेत, अनेक सण उत्सव देखील साजरे केले तुम्ही. का वाटतं यंदा संधी दिली तर संधीचं कशाप्रकारे सोनं करणार तुम्ही? नाही, नक्कीच तुम्ही आता जसं बोललात, लोकसभा विधानसभा ही नेत्यांची निवडणूक होती, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ही तळागाळात झेंडे पकडणारे, तळागाळात आंदोलन करणारे, पक्षाला नेहमी आपल्या खांद्यावर घेऊन जय जयकार करणाऱ्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. आणि ह्या कार्यकर्त्यांना आता खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची पोचपावती देण्याचं काम आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे करत आहेत. आणि मला खास करून नेहमी ते जे बोलतात की जो काम करतो, जो खरंच पक्ष फील्डवर घेऊन वाढवतोय, त्यालाच ह्यावेळेस संधी देणार हे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलंच आहे. आणि राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा, हे आमचं शिंदे साहेबांचं वाक्य आहे. आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही समाजकारणात आलो, राजकारण आम्ही करतोय. आणि आमच्या जे गेली 8 ते 9 वर्ष आम्ही पक्षामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्याच्या कामाच्या मेरिटवर नक्कीच ह्यावेळेस तरुणांना शिंदेसाहेब संधी देतील असं वाटतंय. या फॉर्ममध्ये कशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे? अटी शर्ती काय असणार आहे? कशाप्रकारे फॉर्म फिलअप केला जाणार आहे? काय काय नियम असणार आहे? नाही, पहिलीच वेळ आहे आमची इच्छुकांची फॉर्म घ्यायची. ह्याच्यामध्ये बेसिक डिटेल्स आहेत. त्याच्यामध्ये तुमचं नाव, पक्षामध्ये कार्यरत असताना तुम्ही केलेली कामं, त्याचा तपशील आम्हाला द्यायचा आहे. आम्ही केलेला कार्य अहवाल तिथे प्रसिद्ध करायचा आहे. अशा प्रकारचे छोटे मोठे डिटेल्स ह्या फॉर्ममध्ये आहेत. नक्कीच या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांच्या देखील हातात फॉर्म आहे. तुम्ही कुठल्या वॉर्डात फॉर्म घेतलेला आहे? 6 नंबर वॉर्ड आहे. कुठलं क्षेत्र आहे? 6 नंबर म्हणजे घोडबंदर, लोकमान्य नगर. नक्कीच कशा प्रकारची तुमची इच्छा आहे या ठिकाणी फॉर्म भरून उमेदवारासाठी? ॲक्च्युली जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर आपला शिवसेना पक्ष हा वटवृक्ष असल्यासारखा पक्ष आहे. याचे जरी फांदेमुळे हे जर आपले पक्षप्रमुख नेते जे आहेत तरी आम्ही त्या पारंब्यासारखं आज इथे काम करतो आहे. आणि त्या पारंब्याप्रमाणे आम्ही आज इथे आमची संघटना कशी मोठी करता येईल, कशी पुढे नेता येईल आणि आमच्या माध्यमातून आमच्या विभागात झालं, आमच्या महिलांसाठी झालं, आम्हाला कसं पुढे सरसावून काम करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. सर, नक्कीच पाहायला गेलं तर मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इच्छुकांचे फॉर्म आता या ठिकाणी दिले जात आहेत. त्यामुळे पाहिलं तर आता येणाऱ्या काळात आता शिवसेना वर्सेस शिवसेना असेल या ठाकरे गट असेल, कशा प्रकारची लढाई आपल्याला पाहायला मिळणार. ठाण्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि यंदा येणाऱ्या काळात आता नक्की कोणाचा महापौर होईल आणि या ठिकाणी काटेकी टक्कर असेल. विरोधकांसमोर कशा प्रकारे सत्ताधारी हे आपले या ठिकाणी जे शिलेदार आहेत ते उभे करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.